महत्वाची सूचना सांगतोय, सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका. माझा आवाज सगळ्यांना येतो. ज्यांना आवाज येत नसेल त्यांनी एक माईक ऑन करून सांगा किंवा हात तुमचा हात हँड रेज करा, हात वर करा किंवा चॅट बॉक्समध्ये काही तुमची अडचण असेल ती टाका. सूचना अशी आहे, विद्यापीठ उन्हाळी परीक्षा जी आहे सेकंड सेमिस्टरची, 4th सेमिस्टरची आणि 6th सेमिस्टरची, तर ही परीक्षा जी होणार आहे ती ऑगस्ट महिन्यात होणार आहे. आपण मागच्या बऱ्याच वेळेस आपण हे याच्यात चर्चा केली. त्याचं वेळापत्रकही आता आलेलं आहे. त्याचं वेळापत्रक आलेलं आहे. मी आपल्या ग्रुपवरती वेळापत्रक शेअर केलेलं आहे. तर काळजीपूर्वक सगळ्यांनी टाइम टेबल बघा. आपली एक्झाम मला वाटतं साधारणतः 12 तारखेपासून आहे वाटतं. आता 12 तारखेपासून 12 ऑगस्टपासून जर परीक्षा असेल, थेरी पेपर असेल, तर त्याच्या अगोदर कुठतरी 1-2 तारखेपासून म्हणा किंवा त्याच्या अगोदर समजा, म्हणजे याच महिन्यात शेवटी आपली प्रॅक्टिकल परीक्षा सुद्धा असेल, जे की आपण मागच्या वेळेस घेतली. त्याच पद्धतीने आपली प्रॅक्टिकल एक्झाम होऊ शकते. तर त्यासाठी मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर प्रॅक्टिकल संदर्भातली 4 एक्सपेरिमेंट त्यामध्ये टाकलेले आहेत. त्याचे व्हिडिओ सुद्धा काही याच्यावरती शेअर केलेले, आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलेले आहेत. यूट्यूब लिंक सुद्धा त्याच्यावरती काय केलेले, शेअर केलेले आहेत. तर ते काळजीपूर्वक वाचा. राहिला प्रश्न त्याच्यावरचा MCQचा, ते MCQचे जो आहे क्वेश्चन बँक, ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. पण त्या अगोदर आपण एक तरी रिव्हिजन त्या सगळ्या जे आपण स्टडी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्या झाली पाहिजे तुमच्याकडून, जेणेकरून आपल्याला वेळेवर मग माहीतच नाही किंवा त्याचं नॉलेजच नाही असं व्हायला नको. म्हणून या गोष्टीची सगळ्यांनी नोंद घ्या. काळजीपूर्वक आपलं स्टडी मटेरियल जे आपण प्रोव्हाइड करतो, उदाहरणार्थ आज आपण परत हा जो युनिट सुरू आपला युनिट नंबर 4 याची पूर्ण PDF जी आहे नोट्सची, युनिट नंबर 4 फिनॉल, इथर आणि इपॉक्साइड, ही जी नोट्स आहे ही नोट्स PDFच्या फॉर्ममध्ये आपण आपल्या ग्रुपवर शेअर केलेली आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी ती प्रिंट मारून घेऊ शकता. ज्यांना शक्य नसेल ते तुम्ही व्यवस्थित मोबाईलवर त्याचं वाचन करू शकता, त्याचं रीडिंग करू शकता. ठीक आहे. असो, तर ही महत्वाची सूचना आहे. जे आपले मित्रमंडळी लेक्चरला हजर राहत नाही, काही येतात काही येत नाही, त्यांना सुद्धा हा मेसेज द्या की आपली परीक्षा साधारणतः 12 ऑगस्टपासून थेरी पेपर सुरू होत आहे, म्हणजे त्याच्या अगोदर आपली प्रॅक्टिकल एक्झाम असू शकते. तर त्या दृष्टीने आपल्याला ही तयारी करायची आहे सर्व. ओके, चला आता आपण आपल्या सिलेबसकडे वळू. आपण आता इथर हा युनिट आपण स्टार्ट केलेला आहे, सॉरी युनिट नंबर 4 आपण स्टार्ट केलेला आहे, फिनॉल, इथर अँड इपॉक्साइड्स. ओके, त्यातला फिनॉल आपण घेतलेला आहे, इथर सुद्धा काल आपण संपवला. ठीक आहे, आणि आज आपल्याला इपॉक्साइड घ्यायचा आहे. ओके, दॅट मीन्स युनिट नंबर 4 पार्ट A फिनॉल, पार्ट B इथर अँड पार्ट C इपॉक्साइड्स. ओके, सो पार्ट B जो आहे तो आपण आता घेणार आहोत. आपला पार्ट A संपलेला आहे, पार्ट B सुद्धा संपलेला आहे, पण एक क्विक मध्ये रिव्हिजन आपण यामध्ये करू. इथर म्हणजे काय? व्हॉट इज इथर? इथर इज नथिंग बट दी डायअल्किल डेरिव्हेटिव्हज ऑफ वॉटर. डायअल्किल डेरिव्हेटिव्हज ऑफ वॉटर. आता इथे बघा याच्यावरती या डेफिनेशन थोड्याशा वेगळ्या दिलेल्या आहेत आपण या, आणि तुम्हाला जे नोट्स प्रोव्हाइड केल्या समजून घ्या व्यवस्थित सगळ्यांनी ऐका. तुम्हाला जे नोट्स प्रोव्हाइड केले त्यात आपण सुटसुटीत डेफिनेशन दिलेली आहेत. जसं की दी डायअल्किल डेरिव्हेटिव्हज ऑफ इथर व्हिच आर ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग बोथ हायड्रोजन ॲटम फ्रॉम वॉटर बाय टू अल्किल ग्रुप इज नोन ॲज इथर. डायअल्किल डेरिव्हेटिव्हज ऑफ वॉटर, याचा अर्थ काय? वॉटर जो आहे, वॉटरमध्ये 2 हायड्रोजन काढून घेतले आणि 2 अल्किल ग्रुप आणले, म्हणून डायअल्किल डेरिव्हेटिव्ज ऑफ वॉटर म्हटलं. तसंच इथे दुसरी डेफिनेशन जी आहे ती आहे अल्किल डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्कोहोल. म्हणजे बघा इथे अल्कोहोल होता, ROH होता, त्या ठिकाणी H काढला आणि हा R आणला, म्हणून याला काय म्हटलं? अल्किल डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्कोहोल. आणि तशाच पद्धतीने आपण काय म्हणू शकतो, हा अल्केन आहे, या अल्केनचा H काढायचा कशाने? या अल्कॉक्सी ग्रुपने. ओके, दॅट मीन्स हियर हायड्रोजन ॲटम रिप्लेस फ्रॉम अल्केन बाय अल्कॉक्सी ग्रुप, देन इट गिव्स ether. That means alkoxy derivatives of alkane.
ओके, या डेफिनेशन आपण केल्या आहेत. देन त्याच्यानंतर आपण घेतलं त्याचं जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे CnH2n. जनरल फॉर्म्युला काय बघा, CnH2n प्लस 2O हा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे आणि त्याचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते ROR डॅश. हिअर R and R dash may be equal or that means same or different and known as alkyl group or aryl group. ठीक आहे, हे सर्व आपण त्याच्यामध्ये काल बघितलं होतं. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन सुद्धा बघितलं आपण. सिंपल इथर which also known as symmetrical ether and mixed ether which also known as unsymmetrical ether. हे घेतलं. सिंपल इथर means the ether in which two alkyl group attached to the oxygen atoms are same. ओके, एक्झाम्पल डायइथिल किंवा डायमिथिल इथर. मिक्स इथर किंवा अनसिमेट्रिकल इथर, द इथर इन विच टू अल्किल ग्रुप अटॅच टू द ऑक्सिजन एटम्स आर डिफरंट. फॉर एक्झाम्पल इथिल मिथिल इथर. ओके, त्याच्यानंतर नॉमिनिक्लेचर. नॉमिनिक्लेचर मध्ये दोन सिस्टीम आहे, कॉमन नेम सिस्टीम आणि एक IUPAC नेम सिस्टीम. कॉमन नेम सिस्टीम मध्ये सरळ आपण काय करतोय, इन केस ऑफ सिंपल इथर असेल तर पहिल्यांदा डाय प्रिफिक्स लावायचा and then write the name of alkyl group and finally word ether. सुरुवातीला डाय शब्द टाका, अल्किल ग्रुपचं नाव टाका आणि मग शेवटी इथर असं लिहा. म्हणजे उदाहरणार्थ C2H5OC2H5 हा आहे, C2H5OC2H5. तर त्यामध्ये काय आहे, C2H5OC2H5 आहे म्हणजे दोन इथिल ग्रुप आहे. सो नो नेम ॲज डायइथिल इथर. बघा इथे दिसतं आपलं डायइथिल इथर. ओके, डायइथिल इथर. नाउ हिअर इन केस ऑफ डिफरंट अल्किल ग्रुप, समजा आता तो मिक्स असेल तर काय, तर सिंपल आहे, त्यामध्ये अल्फाबेटिक ऑर्डर फॉलो करायची. म्हणजे ते दोन अल्किल ग्रुप ऑक्सिजनला अटॅच आहेत, त्या अल्किल ग्रुपमध्ये अल्किल ग्रुपच्या नावा बघायचं आणि त्यामध्ये अल्फाबेटिकली काय अगोदर येतं. आता उदाहरण घेऊ आपण C2H5OCS3. हे एक्झाम्पल्स आपल्या समोर आहे समजा. ओके, नाउ हिअर व्हॉट हॅपन, एक ग्रुप आहे इथे इथिल आणि दुसरा आहे हिअर मिथिल. ओके, मग इथिलचा ई अगोदर येतोय अल्फाबेटिकल ABCD मध्ये, म्हणून याला म्हणायचं इथिल मिथिल इथर. इथिल मिथिल इथर. क्लिअर. ओके, नाउ नेक्स्ट त्याच्यानंतर आपण घेतलं स्ट्रक्चर अँड बॉन्डिंग. स्ट्रक्चर अँड बॉन्डिंग मध्ये आपण म्हटलं की हा जो बॉन्ड अँगल आहे हा 110.3 डिग्री. मग कोणता, कार्बन ऑक्सिजन कार्बन, याचा बॉन्ड अँगल. बॉन्ड लेंथ जी आहे ती आहे 140 पिकोमीटर, 140 पिकोमीटर आहे. ठीक आहे, ही जनरल माहिती आपण घेतली. त्याचबरोबर आपण सांगितलं की कार्बन ॲटम जो आहे तो sp3 हायड्रेशन स्टेट मध्ये आहे. Then Williamson synthesis reaction, preparation reactions. Now ether prepared from alkyl halide by Williamson synthesis and second from alcohol by continuous etherification. What happened in Williamson synthesis, or how will you prepare ether from alkyl halide? Simple, alkyl halide react with sodium alkoxide, then it gives alkyl ether, then it gives ether. Okay, इथे example ethyl bromide react with sodium ethoxide, then it gives diethyl ether. Then continuous etherification. Now here name it suggests continuous etherification. That means here once addition of reagents in a parent or chip reactant, that means ethyl alcohol, continuously ether obtained. That's why known as a continuous etherification. That means here simple, here ether ethyl alcohol react with sulfuric acid, concentrate sulfuric acid at about 413 Kelvin. Then it first gives ethyl hydrogen sulfate. That means alkyl hydrogen sulfate or ethyl hydrogen sulfate. Now the same ethyl sulfate react with ethyl alcohol. That means another molecule of ethyl alcohol. It gives diethyl ether and H2SO4 regenerated. यानी कि या ठिकाणी H2SO परत मिळाला आहे म्हणून याला नाव दिलंय. आणि तो H2SO4 मग परत काय होतो, परत एक्सेस ऑफ अल्कोहोल सोबत रिएक्ट होतो, परत इथर तयार होतो, परत सल्फ्युरिक ऍसिड बाहेर पडतो, पुन्हा सल्फ्युरिक ऍसिड एक्सेस ऑफ इथर, म्हणजे कंटिन्यू रिएक्शन चालते. ओके, नाउ सेकंड नेक्स्ट घेतला आपण रिएक्शन्स ऑफ इथर. दॅट मीन्स केमिकल रिएक्शन्स. फर्स्ट रिएक्शन आहे रिएक्शन विथ कोल्ड HI, दॅट मीन्स ॲट 0 डिग्री सेल्सियस और 273 केल्विन, 0 डिग्री किंवा 273 केल्विन म्हणा. And second action of hot HI, that means hydroiodic acid at 100 degrees Celsius or 373 Kelvin. Okay, so what happened in first case, action of cold hydroiodic acid, that means at 0 degrees Celsius. So simple, ethyl methyl ether react with cold HI
that means HI at 273 Kelvin or 0 degrees Celsius, then bulky group get converted to alcohol, so ethyl alcohol, and small group into iodide, so ethyl iodide. Okay. Now, in case of hot HI, that means reaction take place under the condition at 100 degrees Celsius or 373 Kelvin. So here, both the alkyl group attached to the oxygen atom get converted into iodide, while oxygen with hydrogen atom to form water molecules. Like here, diethyl ether react with hot HI, that means hydroiodic acid, at about 373 Kelvin. Then it gives ethyl iodide, two molecules of ethyl iodide and water molecules. Okay. Then physical property, ether हा जो आहे स्लाइटली पोलार आहे, एक गुड सॉल्व्हंट आहे, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट चांगल्या प्रकारचं. आणि इथर हा जो आहे हायली इथर्स घेतले आपण ते गॅसियस फॉर्म मध्ये आहे, काही लोअर इथर्स हायली आणि हायली व्होलाटाइल्स आहे, फ्लेमेबल आहे. त्याच्यानंतर वॉटरमध्ये स्लाइटली सॉल्युबल आहे. याचा बायलिंग पॉइंट जो आहे हा अल्कोहोल पेक्षा कमी असतो. ठीक आहे. हे जनरल फिजिकल प्रॉपर्टी. नाव नेक्स्ट मूव टुवर्ड्स इपॉक्साइड्स. आता शेवटचा टॉपिक आपल्या युनिटचा इपॉक्साइड्स आपल्याला बघायचा आहे आता. ओके. what is why epoxide first? Epoxide is nothing but it is a 3-member cyclic ether, heterocyclic compound. 3-member heterocyclic compound. That means 3-member cyclic ether. 3 मेंबरचा सायक्लिक इथर. इथर का म्हटलं कारण ऑक्सिजन दोन्ही साईडनी काय कार्बन आहे म्हणून इथर फॉर्म म्हटलं आपण. पण कसं आहे ते सायक्लिक. उदाहरण इथे बघा या ठिकाणी दिलं आपलं, हे एक्झाम्पल दिसते, हे दिसतंय बघा. CH2 सिंगल बॉन्ड CH2, इकडे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड इथे CH3 CH2. म्हणजे काय झालंय, हा ऑक्सिजनला 2 कार्बन अटॅच आहे पण ते सायक्लिक फॉर्म मध्ये आहे. दॅट्स नोन ॲज आणि मेंबर किती टोटल 1 2 3. दॅट्स नोन ॲज 3 मेंबर सायक्लिक इथर. Okay. Now epoxide is the smallest heterocyclic compound containing oxygen as a heteroatom. आता हा हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. जनरली काय असतं, आपण बघतो कार्बन आहे सायक्लिक कंपाऊंड पण त्यात सगळे कार्बनच आहे. इथे एक अदर दॅन कार्बन ॲटम आहे, त्याला हेट्रोॲटम म्हणतात, तो आहे ऑक्सिजन. ओके. म्हणून याला म्हटलं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. नाव काय दिलं त्याला, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. ओके. नाव नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ इपॉक्साइड इज हायली स्टेन इक्विटोरियल ट्रायंगल. आता दिसतोच आपला ट्रायंगल फॉर्म त्याचा आहे जवळपास. नंतर हा महत्वाचा पार्ट, इट इज अ मोर रिॲक्टिव्ह दॅन दॅट ऑफ द असायक्लिक इथर. म्हणजे नॉर्मल इथर जी आहे त्यापेक्षा हा जास्त रिॲक्टिव्ह. उदाहरणार्थ CH3OCH3 हा डाय इथिल इथर आहे, डायमिथिल इथर. ओके. यापेक्षा म्हणजे बघा CH3OCH3 आता हा डायमिथिल इथर आहे. या इथर पेक्षा हा जो इथर आहे हा मोर रिॲक्टिव्ह आहे. काय आहे, मोर रिॲक्टिव्ह. ओके. सिंपल इपॉक्साइड्स आर नेम्ड ॲज द पॅरेंट कंपाऊंड इथिलीन ऑक्साइड ऑर ऑक्सिजन. आता याचं नाव कसं द्यायचं, या इपॉक्साइडचं नाव कसं राहील, तर याचं नाव सरळ आहे इथिलीन ग्रुप कोणता आहे त्यावरून. आता इथे इथिलीन ग्रुप कोणता आहे, CH2 म्हणजे काय येतं, इथिलीन म्हणजे अल्किन ग्रुप जो आहे तो. ओके. सो इथिलीन ऑक्साइड अशा पद्धतीने नाव त्याचं आपल्याला देता येईल. क्लिअर. नाव एक्झाम्पल्स बघू आपण याचे काही. याचे एक्झाम्पल्स बघा इथे दिलेले आहे, जनरल एक्झाम्पल्स दिले इथे. हा R कार्बन आणि या ठिकाणी हा ऑक्सिजन. सो दिस इज जनरल इपॉक्साइड्स. हा त्याचा फॉर्म्युला स्ट्रक्चर. ओके. नाव नेक्स्ट घेऊ स्टायरीन ऑक्साइड्स. बघा आता हा इथे जर असा जर स्ट्रक्चर आला याला स्टायरीन म्हणतात. हे जे आहे मित्रांनो हे आहे स्टायरीन. हे आहे स्टायरीन. आता या स्टायरीन जे गंमत आहे तुम्हाला माहिती आहे, स्टायरीन याच्यापासून काय होतं, याचं पॉलिमरायझेशन होतं. म्हणजे एक जनरल माहिती सांगतो फक्त थोडक्यात. याचं पॉलिमरायझेशन याचे N नंबर एवढी मॉलिक्यूल घेतले तर याच्यात होतं काय माहिती आहे का, यामध्ये आपल्याला असं स्टायरीनचा पॉलिस्टायरीन तयार होतो. काय तयार होतो, पॉलिस्टायरीन. म्हणजे CH एक बॉन्ड ब्रेक होतो आणि ते एकमेकाला इथिलीनचा पॉलिथिलीन कसं तयार होतो, इथिनचा पॉलिथिन, तसं हा स्टायरीनचा पॉलिस्टायरीन तयार होतो. आणि पॉलिस्टायरीन म्हणजे काय माहिती आहे का, पॉलिस्टायरीन आपण भरपूर वेळेस त्याला हाताळतो तो म्हणजे आपला थर्मोकॉल
थर्मोकॉल यापासून बनतात, हा त्याचा पॅरेंट आहे. याचं नाव आहे, हा मोनोमर म्हणतो आपण याला, या आहे स्टायरीन. काय? स्टायरीन. ओके. नाव दिस स्टायरीन हा डबल बॉन्ड जो एक बॉन्ड ब्रेक होतो आणि या ठिकाणी येतो ऑक्सिजन आणि मग त्याला नाव देतो आपण स्टायरीन ऑक्साइड्स. ओके, स्टायरीन ऑक्साइड. चला, हे त्याचं जनरल फॉर्म्युला आहे, सॉरी त्याचे एक्झाम्पल्स आहे स्टायरीनचे. स्टायरीन ऑक्साइड्स आहे, त्याच्यानंतर इथिलीन ऑक्साइड्स आहे, किंवा त्याला बऱ्याच वेळेस इपॉक्साइड शब्द सुद्धा म्हणू शकतो. स्टायरीन इपॉक्साइड किंवा इथिलीन इपॉक्साइड असं सुद्धा आपण नाव त्याला देऊ शकतो. ओके, चला आता आपण नेक्स्ट पार्ट, पुढच्या पार्टकडे वळू आपण. Synthesis reaction or preparation reactions. Okay, now how will you prepare styrene, or sorry, how will you prepare epoxide कसे तयार होतात आपण बघू आता. फर्स्ट फ्रॉम इथिलीन. सिंपल आहे, आता इथिलीन आहे म्हणजे आपल्याला हे इथे स्ट्रक्चर दिसते इथिलीनचं. आपल्याला हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा आणि इथे ऑक्सिजन आणायचा. ओके, सो सिंपली इथिलीन रिॲक्ट विथ परऑक्सी ऍसिड. हा परऑक्सी ऍसिड आहे, या ऍसिडचं नाव काय आहे? परऑक्सी ऍसिड. ओके, म्हणजे आता COO हे 3 O दिसतात, तू म्हणसा एखादा O शिल्लक झाला सर, नाही, हे 3च O आहे म्हणूनच त्याला परऑक्सी ऍसिड म्हटलं. याचं स्ट्रक्चर ऍक्च्युअली हे असं असतं बघा, C डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी सिंगल बॉन्डने हे असे 2 O अटॅच असतात. ओके, नाव हिअर मित्रांनो, या ठिकाणी हा जो दिसतोय आपल्याला ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन, हा जो आहे हा परऑक्साइडचा फंक्शनल ग्रुप आहे. कशाचा? परऑक्साइडचा. ओके, परऑक्साइडचा हा फंक्शनल ग्रुप आहे म्हणून याला नाव दिलं या ऍसिडला. आणि आपल्याला हा जो ग्रुप आहे एवढा, हा आपल्याला माहिती आहे हा काय आहे, हा आहे ऍसिडचा ग्रुप म्हणून याला परऑक्सी ऍसिड म्हटलं. ठीक आहे. सो नाउ दिस परऑक्सी ऍसिड रिॲक्ट विथ इथिलीन सोबत रिॲक्ट होतो. सो इट गिव्स इथला डबल बॉन्ड ब्रेक विथ ऑक्सिजन, इट गिव्स इथिलीन ऑक्साइड. आणि एक ऑक्सिजन इथे एक ऑक्सिजन नको आहे, लक्षात घ्या, ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे एक ऑक्सिजन यायला नाही पाहिजे. म्हणजे इट गिव्स RCOO, इथे ऍसिड तयार होतो, इट गिव्स ऍसिड. ओके, नाउ in this way it gives ethylene get converted into ethylene oxide when which is react with peroxy acid. आणि मग आता peroxy ऍसिडच्या व्यतिरिक्त दुसरा रिएजंट कोणता? तर सिंपल, इथिलीन रिॲक्ट विथ ऑक्सिजन. सहसा ऑक्सिजन सोबत त्याला काय करायचं? रिॲक्ट करायचं आहे. इन प्रेझेन्स ऑफ सिल्वरच्या प्रेझेन्समध्ये, इन प्रेझेन्स ऑफ सिल्वर ॲट अबाउट 523 to 673 केल्विन टेम्परेचरला, 523 ते 573 केल्विन या टेम्परेचरला सिल्वरच्या उपस्थितीमध्ये आपल्याला इथिलीनचं ऑक्सिडेशन करायचं आहे. सिंपल काय करायचं? ऑक्सिडेशन. मग काय होईल? इथं डबल बॉन्ड तर ब्रेक होईल आणि ऑक्सिजन या दोन्ही कार्बनला असा लिंक होईल. ओके, इन दिस वे इट ऑल्सो गिव्स इथिलीन ऑक्साइड. ओके, लक्षात आलंय? अशा पद्धतीने इथे इथिलीन ऑक्साइड आपल्याला मिळेल. म्हणजे फ्रॉम इथिलीन, आता इथिलीन असल्यामुळे इथिलीन ऑक्साइड मिळेल. आता फ्रॉम स्टायरीन म्हटलं तर स्टायरीन ऑक्साइड मिळेल. हे बघा नेक्स्ट रिएक्शन, फ्रॉम स्टायरीन इट गिव्स स्टायरीन ऑक्साइड. सिंपली स्टायरीन रिॲक्ट विथ स्टायरीन okay, styrene react with peroxy acid, it gives styrene oxide. स्टायरीन हा peroxy acid सोबत रिॲक्ट केला आणि काय मिळालं आपल्याला? स्टायरीन ऑक्साइड मिळाला. क्लिअर? म्हणजे सिंपल सरळ रिॲक्शन्स आहे. या ठिकाणी peroxy acid सोबत किंवा ऑक्सिजन सोबत रिॲक्शन. ओके, नाउ नेक्स्ट केमिकल रिॲक्शन्स. लास्ट पार्ट आपल्या या युनिटचा केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन्स मध्ये 2 रिॲक्शन्स आपल्याला घ्यायचे आहेत. एक ऍसिड कॅटलाइज रिंग ओपनिंग रिॲक्शन आणि दुसरं बेस कॅटलाइज रिंग ओपनिंग रिॲक्शन. म्हणजे काय मित्रांनो? रिंग ओपनिंग रिॲक्शन म्हणजे कशी? आता बघा, आपण उदाहरणार्थ हे स्टायरीनचं एक्झाम्पल घेऊ. आता हा स्टायरीन आहे, स्टायरीन गेट कन्वर्टेड टू स्टायरीन ऑक्साइड. बरोबर आहे, हा झाला स्टायरीन ऑक्साइड. क्लिअर? आता या स्टायरीन ऑक्साइड सोबत काय करायचंय? सरळ आपल्याला हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे, म्हणजे रिंग ओपन करायची. ही रिंग एक नाही, ही रिंग जी आहे ही रिंग आपल्याला काय करायची? ओपन करायची. क्लिअर? म्हणून याला काय म्हटलं? रिंग ओपनिंग रिॲक्शन. पण ही रिंग ओपनिंग रिॲक्शन 2 पद्धतीने होते. ऍसिड जर घेतला तेव्हाही होते आणि बेस घेतला तर तेव्हाही होते. म्हणजे हे ऍसिड आणि दुसरं बेस कॅटलाइज, म्हणजे ऍसिड घेऊनही आपण रिॲक्शन परफॉर्म करू शकतो आणि बेस घेऊनही.
ऍसिड घेऊन पहिल्यांदा बघू आपण, ठीक आहे. वेन स्टारीन ऑक्साइड रिॲक्ट विथ ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्मच्या प्रेझेन्स मध्ये इथे दिसते बघा, ऍज अ कॅटलिस्ट. तर आपल्याला काय करायचं, हा ऍसिड ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये, क्लोरोफॉर्मच्या प्रेझेन्स मध्ये आपल्याला इपॉक्साइड काय करायचं आहे, या ठिकाणी रिंग ओपनिंग रिॲक्शन परफॉर्म करायची आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला मिळेल 1 क्लोरो 1 फिनिल इथेनॉल. रिंग ओपनिंग रिॲक्शन त्या ठिकाणी होईल. म्हणजे कशा पद्धतीने होईल बघू. आता ऍक्च्युअल रिॲक्शन्स आपण एक्झाम्पल्स बघू. आता या ठिकाणी लिव्हिंग ग्रुप जो आहे, म्हणजे यामध्ये बघा स्टायरीन आणि हा ऑक्सिजन आहे. तर होतं काय, ऍसिड कॅटलाइज म्हणजे ऍसिड जो HCl, H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह त्याचं आयनायझेशन झालं. ऍसिड फर्स्ट आयनायझेशन, इट गिव्ह H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह. आपल्याला माहिती आहे ऍसिड हा H पॉझिटिव्ह प्रोटॉन देतो. हा प्रोटॉन जे त्या ऑक्सिजनवर अटॅच होतो आणि त्याला प्रोटोनेटेड होतं, त्याचं प्रोटोनेशन करतो, त्याचं म्हणजे प्रोटोनेटेड ऑक्सिजन फॉर्म होतो. हा जो प्रोटोनेटेड ऑक्सिजन म्हणजे काय, इथली लोन पेअर या ऑक्सिजनला दिली, ऑक्सिजन या हायड्रोजनला दिली, म्हणून या ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज झाला. क्लिअर? ओके. नाउ सेम टाइम त्याच वेळेस Cl निगेटिव्ह, जो Cl निगेटिव्ह अटॅक ऑन दॅट कार्बन ॲटम, डायरेक्टली अटॅच टू द बेंझिन रिंग. जे बेंझिन रिंगला डायरेक्टली अटॅच कार्बन आहे त्याच्यावर तो क्लोरीन काय करतो, अटॅक करतो. बघा इथे दिसते आपल्याला क्लोरीन त्याच्यावर अटॅक करताना. क्लोरीन त्याच्यावर अटॅक केल्यामुळे काय होतं, मग हा जो बॉन्ड आहे इथला, हा डिफिशियंट सेंटर आहे ऑक्सिजन. मग इथली जी इलेक्ट्रॉन पेअर आहे, ही इलेक्ट्रॉन पेअर काय करतो, हा ऑक्सिजन स्वतः ओढून घेतो. म्हणजे हा OH ग्रुप याच्यावर इथून निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज निघून जातो, कारण इलेक्ट्रॉन घेतले त्यांनी. आणि हा Cl जो आहे, हा Cl या पॉझिटिव्ह कार्बनला अटॅच होतो. हे इथे दिसते आपल्याला. दॅट मीन्स इट गिव्स नाव दिस इज, या ठिकाणी बघा आपण आपल्याला मिळालं या पोझिशन नुसार त्याचा विचार केला आपण नाव देण्याचा, तर समजा आपण म्हणू N1 आहे, हा 2 आहे. 1 आणि 2 जर आपण असं पोझिशन दिलं, तर 1 क्लोरो 1 फिनिल इथेनॉल असं आपल्याला नाव देता येतं. किंवा सिंपल आता या ठिकाणी ज्या साईडने OH ग्रुप आहे त्या साईडने आपल्याला जर इथेनॉल म्हटल्यामुळे नंबर 1 दिला, तर हा येईल 2. 2 क्लोरो 2 फिनिल, 2 क्लोरो 2 फिनिल इथेनॉल असं आपल्याला याचं नाव या ठिकाणी देते. म्हणजे काय झालं, रिंग आहे ती ओपन झाली. कशाच्या उपस्थितीमुळे, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ऍसिड ऍज अ कॅटलिस्ट. ऍसिड ऍज अ कॅटलिस्ट याच्या प्रेझेन्समध्ये ही रिंग ओपनिंग रिॲक्शन घडली. ठीक आहे. चला आता बेसच्या प्रेझेन्समध्ये काय होतं आपण बघू. आता अशा वेळेस बेसच्या प्रेझेन्समध्ये म्हणजे या ठिकाणी न्यूक्लियोफिलिक जो अटॅक असणार आहे ते कोणकोणते असणार आहे साधारणतः, ते या ठिकाणी आपल्याला दिले आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट, नंतर अल्किल लिथियम, हे ग्रिग्नार्ड रिएजंट टाइप्स एक्झाम्पल्स आहेत. ओके. तर आता ऍक्च्युअल रिॲक्शन जर आपल्याला बघायची झाली, हे या ठिकाणी एक्झाम्पल्स बघू आपण डायरेक्ट रिॲक्शन इयर मध्ये. वेन स्टायरीन ऑक्साइड रिॲक्ट विथ बेस. आता बेस घेतला NaOH सोबत जर आपण रिॲक्ट केला, इट गिव्स Na पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह. ओके. नाउ दिस OH निगेटिव्ह अटॅक ऑन दी साइड चेन कार्बन. आता साइड चेन कार्बन जो आहे या कार्बनवर हा OH ग्रुप अटॅक करतो. आता प्रश्न तुम्हाला पडेल, सर या OH ने या ऑक्सिजनवर काय नाही अटॅक केला, कारण ऑक्सिजनवर ऑलरेडी लोन पेअर असते, म्हणजे तो इलेक्ट्रॉनच्या बाबतीत रिच आहे. मग आणि हा ऑक्सिजन इथेही OH ग्रुप निगेटिव्हचा म्हणजे रिच आहे. हा रिच या रिचवर अटॅक करेल का, नाही. यांच्याकडे काय असतं, रिपल्शन. लाईक चार्जेस, सारखे चार्ज आहेत त्यांच्यामध्ये काय असतं, रिपल्शन असतं, म्हणून इथे अटॅक होणार नाही. मग हा अटॅक कुठे करेल, या ठिकाणी करेल. मग ज्यावेळेस हा इथे अटॅक करेल, इथली जी पेअर आहे हा ऑक्सिजन काय करेल, स्वतःकडे घेईल. म्हणजे याच्यावर निगेटिव्ह चार्ज झाला, या कार्बनने इलेक्ट्रॉन गमवले म्हणजे याच्यावर पॉझिटिव्ह, पण त्याला हा निगेटिव्ह ऑक्सिजन आणि H अटॅच झाला, म्हणजे हे बघायचं. म्हणजे आपल्याला हे स्ट्रक्चर असं यामध्ये दिसेल. ओके. आता त्याच वेळेस आपल्याला याचं परत म्हणजे ज्यावेळेस बेस जरी घेतला आपण तरी याला फॉलोड बाय या ठिकाणी याचा आपल्याला हायड्रोलायसिस करायला लागतं. ऍसिड घेऊन हायड्रोलायसिस करायला लागतं. तसं पाहता अगोदर या ठिकाणी आपण म्हणू शकतो सेम टाइम इथे सोडियम सुद्धा येतो, पण मग नंतर त्याचं हायड्रोलायसिस झालं तर हा बॉन्ड ब्रेक होतो. या ठिकाणी येतो H आणि या ठिकाणी या सोडियम सोबत येतो NaOH. म्हणजे NaOH ऍज इट इज बाहेर पडला, म्हणजे जो बेस आहे तो जसेच तसं बाहेर पडला आपल्या इथे. म्हणजे याचा अर्थ आहे ही रिॲक्शन जी ही बेस कॅटलाइज रिॲक्शन आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी वेन NaOH रिॲक्ट विथ epoxide स्टायरीन ऑक्साइड, ओके, देन इट गिव्स फर्स्ट anion. हा anion तयार झाला, विच ऑन ऍसिड हायड्रोलायसिस इट गिव्स आता या ठिकाणी प्रॉब्लेम मिळायचा 1 नाही म्हणत
2 phenyl 1 2 इथेनॉल डायोल नॉट इथेनॉल किंवा 1 फिनिल इथेही OH ना याला म्हणायचं 1 फिनिल बघा हा 1 नंबरचा कार्बन हा 2 नंबरचा कार्बन 1 नंबरला फिनिल आहे 1 नंबरला OH पण आहे 2 नंबरला OH आहे म्हणून याला म्हणायचं 1 2 इथेन डायोल ETHANEDIOL. Now this is known as 1 phenyl 1 2 इथेन डायोल हे इथे दिलेलं आहे 1 फिनिल 1 2 इथिल डायोल. ओके म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय झालं या बेसने कॅटलाइज केली रिॲक्शन्स म्हणजे रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व नाही झाला तो फक्त रिॲक्शनचा स्पीड वाढवला किंवा रिॲक्शनचा रेट वाढवला आणि रिंग ओपन केली यामध्ये. ओके सो दिस रिॲक्शन इज नोन ॲज रिंग ओपनिंग रिॲक्शन कॅटलाइज बाय बेस. आणि नाव विच इज अ बेस हिअर या ठिकाणी बेस कोणता आहे NaOH हा बेस आहे. क्लिअर. ओके म्हणजे अशी ह्या रिॲक्शन्स आहे याच्यामधल्या आणि असा हा टोटल युनिट आपला युनिट नंबर 4. ओके म्हणजे मित्रांनो बघा अगदी छोटे छोटे खूप स्मॉल लहान लहान युनिट्स यामध्ये आपल्याला या सिलेबसला आहे. ठीक आहे आणि त्यावरती प्रश्नही तसेच सोपे सोपे असणार आहे. आपण म्हटलं होतं की तुम्ही काय करायचं तुमची प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला सांगितलं आपण प्रत्येकाने काय करायचं आहे मोर दॅन 10 10च्या वरती MCQ तयार करायचे आहेत. 10च्या वरती MCQ काढायचे. तिसऱ्या युनिटवर काढले असेल तर माझ्या व्हॉट्सअपला टाका ताबडतोब. आणि आता या चौथ्या युनिटवर सुद्धा काय करायचंय MCQ तुम्हाला काढायचे म्हणजे आपली परीक्षेची तयारी होईल. ठीक आहे आता यामध्ये काही अडचण असेल कोणाला सांगा. आपण आता युनिट नंबर 1 जो आहे तो सुरू करू. बघा आपल्याकडे हा एकच महिना आहे थोडक्यात. सगळ्यांना माझा आवाज येतोय. आपल्याकडे काय टोटल हा एकच महिना आपल्याकडे आहे आणि या एका महिन्यात आपल्याला हे 6 युनिट संपवायचे. आपले 2 तर संपले अजून 4 युनिट आपल्याला फिनिश करायचे आणि आपल्याला माहिती आहे की फिजिकलची युनिट थोडीशी लेंदी असतात. इनऑर्गॅनिक युनिट सुद्धा थोडीशी लेंदी आहे म्हणजे मोठे मोठे असतात. ठीक आहे असो तर आपल्याला सेकंडचा सिलेबस एवढा मोठा नाहीच मुळात. तर आपण आता फर्स्ट युनिटकडे वळू. युनिट नंबर 1 बघा हे 2 युनिट होते. आपल्याला माहित आहे सिलेबस हा 3 सेक्शन मध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला जो सेक्शन आहे तो इनऑर्गॅनिक सेक्शन त्यात 2 युनिट आहे जे की आता आपण पाहणार आहोत. पहिला आणि दुसरा युनिट म्हणजे इनऑर्गॅनिक सेक्शन मधलं. दुसरं सेक्शन जे ते ऑर्गॅनिक आहे. तिसरं आणि चौथं युनिट जे की आपण फिनिश केलं ते ऑर्गॅनिक सेक्शनचं आहे. आणि 5वं आणि 6वं युनिट हे असेल फिजिकल सेक्शनचं. ठीक आहे तर आता आपण पहिला सेक्शन घेणार आहोत इनऑर्गॅनिकचा. इनऑर्गॅनिकचा पहिला सेक्शन आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे आता. असो तर मी आता यामध्ये आपल्याला पहिल्या सेक्शनचा पार्ट आपण थोडक्यात सुरू करू. आता आपल्याला वेळ जो आहे आपलं लेक्चर जे असतं आता हे 12 वाजले अजून 12:20 पर्यंत आपलं लेक्चर 20 मिनिटं आपल्याकडे आहे. जेवढा पार्ट होईल तेवढा आपण संपवू म्हणजे जेणेकरून आपल्याला थोडंसं काही याच्यावर प्रॅक्टिस सुद्धा याच्यावरती करता येईल. ठीक आहे तसं तुम्हाला म्हटलंच आहे जे जे युनिट फिनिश झाले त्यावरती 10 पेक्षा जास्त MCQ तुम्ही काढा. काही करेक्शन असेल तर मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ 1-2 मुलींनी मला ते पाठवलेले आहे. मी त्यांना काही करेक्शन होते ते सुद्धा त्यामध्ये पाठवलेले आहेत परत. ओके म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. चला तर मग आपण आता नेक्स्ट युनिट आपण आता काय करू स्टार्ट करू. ठीक आहे आधी सोबतच एक 2-3 मिनिटात हे मीटिंग सुद्धा एंड होईल तर परत एक 10 मिनिटासाठी परत रिजॉईन करा. ठीक आहे 10 मिनिटासाठी परत ही मीटिंग काय करा मित्रांनो रिजॉईन करा. ओके असो now welcome all dear friends. Now here move towards next unit number 1st. That means here today we will discuss unit number 1st polarization. Now in this part A polarization. Okay polarization हा A पार्ट आपण याच्यामध्ये आता सुरुवातीला घेणार आहोत. म्हणजे यामध्ये सुद्धा आपल्याला 3 पार्ट यामध्ये आपल्याला बघायचे आहे. फर्स्ट आहे पोलरायझेशन, सेकंड आहे कोव्हॅलेंट बॉन्डिंग आणि थर्ड जो आहे तो ऍसिड्स अँड बेसिस. असे 3 पार्ट आपल्याला यामध्ये बघायचे. फर्स्ट पार्ट म्हटलं आपण तो कोणता आहे पोलरायझेशन, सेकंड जो आहे तो कोव्हॅलेंट बॉन्डिंग आणि सी जो आहे तो ऍसिड्स अँड बेसिस असा पार्ट आहे. चला असो तर फर्स्ट पार्टकडे आपण आता ओळू. पार्ट ए पोलरायझेशन. नाउ हिअर नेम इटसेल्फ सजेस्ट पोलरायझेशन.
पोलार, पोल, पोल म्हणजे काय म्हणतो आपण, पोलचा अर्थ होतो टोक. पोलारचा अर्थ असा होतो की ज्याला दोन टोक आहे. पोलार मॉलिक्युल म्हणजे एक निगेटिव्ह टोक आणि एक पॉझिटिव्ह टोक असं आहे. मॅग्नेट आहे, त्याला साऊथ एंड आहे, नॉर्थ एंड आहे, असं म्हणतो आपण, म्हणजे टोक म्हणतो आपण त्याला, पोल म्हणतोय. मग पोलरायझेशन ही प्रक्रिया नेमकी कशी होते? पोलरायझेशन जी आहे ही प्रोसेस आहे. पोलरायझेशन ही काय प्रोसेस, एक फिनॉमिना आहे. तर ऍक्च्युअली ही कशी होते, काय असतं नेमकं ते आपल्याला शिकायचं आहे. मॉलिक्युलमध्ये पोलरायझेशन कशा पद्धतीने होते हे आपल्याला घ्यायचं आहे. ज्यावेळेस अनायन आणि कॅटायन एकमेकाजवळ येतात, दॅट मीन्स कम क्लोजर टू इच अदर, देन व्हॉट हॅपन, त्यावेळेस काय होतं, कोण कोणाचं पोलरायझेशन करतो हे आपल्याला सिंपल पाहायचं याच्यामध्ये. ठीक आहे. आता एका मिनिटात मीटिंग बंद पडेल. परत सगळ्यांना विनंती आहे, 19-20 जण सध्या प्रेझेंट आहे, त्या सर्वांनी परत मीटिंग रिजॉईन करा. मीटिंग रिजॉईन परत केली नाही तर आपल्याला दिसतंय की किती आले, किती जॉईन झाले, किती नाही. असं करू नका. ठीक आहे. तर बघा आता आता दोन आयॉन्स आपल्याला माहिती, कॅटायन आणि अनायन. अनायन म्हणजे निगेटिव्ह चार्ज कॅरी करणारा, माहिती आहे सगळ्यांना. निगेटिव्ह चार्ज कॅरी करणारा आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन रिच सेंटर. म्हणजे काय, इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी जास्त असतात, इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी जास्त, इलेक्ट्रॉन क्लाउड त्या ठिकाणी आहे, हा इलेक्ट्रॉन क्लाउड त्या ठिकाणी आहे. मग जास्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याची साईज किती असेल, मोठी असेल. साईजही त्याची कशी असेल, मोठी असेल, ॲज कम्पेअर टू द कॅटायन. कॅटायनच्या कंपॅरिझन मध्ये त्याची